नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ रात्री सर्वांना। रात्रीची वेळ आहे बरं का, आणि रात्री 11:15 वाजता मी हा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तुम्हाला मी इथे दाखवते रॅकवरची जी काही भांडी आहेत ना ती सगळी भांडी काढली आणि घासलेली आहेत। तर आत्ताच आमची जेवण वगैरे झाली, स्वयंपाक झाला, तर स्वयंपाकाची भांडी पण होती घासायला, ती सुद्धा घासून घेतली। आणि त्याचबरोबर जी काही रॅकची चांगली भांडी आहेत ना ती सुद्धा घासायला काढली। इकडे मी तुम्हाला दाखवते आपण जिथं तेल, मीठ, लाल तिखट हे इथं भरण्या ठेवतो ना ते पेपर जो आहे तो भरपूर तेलकट झालेला आहे। खालचा जो पसारा आहे किचन कट्ट्याच्या खालचा तो मी तुम्हाला दाखवते। तर भरपूर असं म्हणजे घाण झालेली आहे ताईंनो। आणि सध्या मशीन जी आहे ना तर ती पण बिघडलेली आहे, तर त्याच्यामुळे ना कपडे सुद्धा हातानेच धुवावे लागतात। तर वेळ जो आहे ना आपला दिवसभरातला वेळ तो अजिबात पुरत नाही। एकदा दिवस उगवला की तो दिवस कुठल्या कुठल्या कामांना द्यायचं हे कळत नाही। आणि बघा इथं तुम्हाला काच जी आहे तर ती किती चिवट चिकट तेलकट झालेली दिसत असणार आहे। फॅन बसवलेला आहे एक्झॉस्ट फॅनचं, म्हणजे एवढं काही हा फॅन जो आहे तो काम करत नाही। तर ती चिमणी येते एक 30-35 हजारापर्यंत, तर ती प्रॉपर अशी काम करते असं म्हणतात। हा 1-1.5 हजाराचा जो फॅन बसवलेला आहे तो एवढा असं काम करत नाही। बघा रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि आता इथं फॉल ना वाळत घातलेला आहे। सध्या साड्या ज्या आहेत ना पिको फॉलला साड्या भरपूर आहेत, म्हणून ना पिको फॉलला पण साड्या असतात। दिवसभरात जे काही शूट करेल त्याचं एडिटिंगचं पण काम असतं मोबाईलचं, त्यानंतर देवांशचा अभ्यास असतो, घरातली जी राहिली साहिली कामं आहेत, रोजचा स्वयंपाक, रोजची लोटझाड, पुसपास, ह्या सगळ्या गोष्टी सगळं मॅनेज करून मग थोडा जो काही वेळ मिळेल का नाही तो एक्स्ट्राच्या कामांना द्यावा लागतो असं आहे ताईंनो। तर मला असं वाटतं की मग सुरुवात तरी नक्की कुठून करावी। रोज मी उठते आणि विचार करते आता आजची कामं पटपट आटपेन 9-10 वाजेपर्यंत आणि किचन क्लिनिंगला घेईन, पण मग लगेच स्वयंपाक झाला की दुपार होते आणि मग दुपारच्या वेळेला मी थोडंसं एडिटिंग करत बसते। एडिटिंग करत बसल्यानंतर ना संध्याकाळ होते, कधी असा दिवस निघून जातो ना ते कळत नाही। तर आज मी ठरवले कितीही उशीर झाला तरी किचन क्लिनिंग केल्याशिवाय राहायचंच नाही, कारण मला असले किचनची जी अवस्था जी आहे ना ती बघवेनच झाली आहे ताईंनो। गेले 2 महिने ना मी किचनकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे, कारण ना उन्हाळी कामं चालू होती आणि त्यात आम्ही जरा बाहेर फिरून पण आलो। त्यानंतर ना शेतातली कामं निघत गेली, मग शेतातलं धान्य जे काही आहे घरी आलेलं ते वाळवायचं, ते टिपामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं, औषधं वगैरे लावायची, आळी किडा होऊ नये याची काळजी, हे सगळी कामं ना पाठीमागं लागत गेली। त्यानंतर शेतामध्ये जे काही गडी आहेत कामाला त्यांच्यासाठी डबा द्यायचा, ही सगळी कामं ना लागत गेली पाठीमागं। मग दिवस असा उगवायचा आणि मग त्याच कामांमध्ये जायचा। तर आता तो सीझनच होता, तो पिरियडच होता ती कामं करण्याचा। पण ही सगळी कामं करता करताना या किचनकडे इतकं दुर्लक्ष झालं ना, इतकं किचन खराब झालं ना, तर म्हटलं चला आता सुरुवात करावी आणि किचन क्लीन केल्याशिवाय म्हणजे थांबायचंच नाही आहे, कारण आता मला काही दिवसांनी बाहेर जावं लागणार आहे आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच। त्यामुळेच मला ना किचन हे आवरायला घ्यायचं होतं आणि 2च दिवसात मला हे संपूर्ण किचन जे आहे ते क्लीन करून जायचं आहे। तर आता ना सगळी किचनची भांडी जी काय आहेत ना आजूबाजूची, म्हणजे जी रोजची रेग्युलर वापरातली पातेली, ताटं, चमचे, खिसण्या, छोटी छोटी जी काही छोटी छोटी सगळी भांडी आहेत ना ती सगळी एकदा ना स्वच्छ अशी क्लीन केली ना मग काही टेन्शन नाही। आणि मग त्यानंतर जे काही टाईल्स ज्या आहेत त्या सगळ्या घासून काढायच्या आहेत, खिडकी वगैरे सगळी स्वच्छ करायची आहे। तर आत्ता रात्री जवळजवळ बघा 1:30च्या आसपासचं हे टायमिंग असावं, 1:30 वाजलेले आहेत। तर मग ठरवलं खूप उशीर झालेला आहे तर फक्त भांडीच घासून घेऊया आणि मग राहिलेलं जे काही काम आहे ना तर ते सगळं सकाळी करूयात। तर मग झोपले मी आणि त्यानंतर मग पहाटे उठलेले आहे। आत्ता वाजलेले आहेत 5:30। 5:30ला बघा काहीसं असं वातावरण असतं, उजाडत आलेलं असतं आणि आजूबाजूला आहे ना थोडासा पाऊस पडल्यामुळे आहे ना धुकंसुद्धा दाटून आलेलं आहे। तुम्हाला थोडंसं डोंगरावर धुकं दिसत असेल, तर पावसाळ्यामध्ये ना एवढं भारी वाटतं ना आमच्याकडे, खरंच खूप भारी वाटतं, गारगार आणि धुकं वगैरे उतरलेलं असतं। तर सर्वांना नवीन अशा फ्रेश अशा सकाळच्या शुभेच्छा। तर आता सुरुवात करूया परत पुन्हा राहिलेल्या कामांना। तर आंघोळ करण्याआधी ना तर ब्रश वगैरे करून घेतला, थोडंसं पाणी वगैरे पिले, माझे जे काही कामं असतात आंघोळी आधीचे स्वच्छ हातपाय तोंड धुवून मग पुन्हा मी किचनमध्ये आले
आणि सुरुवात केलेली आहे माझं जे काम पेंडिंग राहिलं होतं त्या कामाला. तर आता रात्रीच भांडी जी काही आहे ना, सगळी किचनवरची जी काही भांडी होती ना ती सगळी घासून काढलेली आहे, किचन कट्ट्याच्या वरच्या बाजूला जेवढी असतात तेवढी. आणि आता ना ह्या सगळे काचा ज्या आहेत ना चिवट चिकट झालेल्या आहेत त्या घासायला काढायच्या आहेत. ह्या काचा घासायच्या, रॅक घासायचं आणि संपूर्ण टाईल्स जी आहे किचनची ती सगळी घासून मला ना आज पांढरं शुभ्र म्हणजे करायची आहे ती टाईल्स आणि खिडकीसुद्धा. तर असं असतं बघा, माझ्या कामाचं काही असं म्हणजे नाही का ठरलेलं नसतं. जे काम मला समोर दिसेल ते मी करत असते. दिवसभरामध्ये दिवस उगवला की जे काम पुढे दिसेल ते करत जायचं. दिवस मावळतो मग कामं थांबवायची, असंच माझं शेड्यूल असतं. आणि जरी मी कितीही ठरवलं ना की मला ही एवढी कामं करायची आहेत तर तेवढी दिवसभरात कधीच कंप्लीट होत नाहीत. कारण कसं आहे ना ताईंनो, काम करण्याची पद्धत आहे ना प्रत्येकाची वेगळी असू शकते किंवा स्पीड आहे ना कमी जास्त असू शकतो. तर मला ना खूप स्वच्छ असं म्हणजे माझ्या पद्धतीनं मला काम करायला आवडतं. तर असो, आता इकडे ना या काचा इतक्या चिकट झाल्या होत्या ना तर त्याच्यावर ना विम लिक्विड टाकलं आणि जुनी जी घासणी होती ना त्या घासणीने आधी घासून काढलं आणि मग दुसऱ्या स्वच्छ घासणीने पुन्हा एकदा ह्या काचा ज्या आहेत त्या घासून काढल्या. आता स्वच्छ मस्तपैकी धुवून घ्यायच्या आणि गॅलरीमध्ये नेऊन उभ्या करायच्या, मग त्या छान नितळतील, वाळतील. आता ह्या इतक्या चिकट मळकट झाल्या होत्या की कुठलं लिक्विड जरी त्यावर स्प्रे केलं आणि टिश्यूने वगैरे पुसलं तर ते निघणार नव्हत्या काचा, घासल्याशिवाय पर्यायच नव्हता. आता घासून की नाही मी मस्तपैकी रॅपिंग करून ठेवणार आहे, म्हणजे पेपर वगैरे लावणार आणि रॅप करून मग तिथं मी त्या काचा ज्या आहेत त्या लावणार आहेत. त्या काचा मला ह्या बाजूला शिफ्ट करायच्या होत्या, पण कसं होतं फोडणी वगैरे जे काही घालतो आपण ते नेमकं त्या काचांवरच जाऊन बसलेलं असतं, उडलेलं असतं. आणि आपण असा विचार करतो, म्हणजे आता मी असा विचार करते की आता ह्या काचा घासल्यात ना, आता परत उद्या एखाद्या दिवशी कपडा मारायचा म्हणजे मग त्या नेहमीसारख्या चिकट नाहीत होणार, स्वच्छ राहणार. पण असं होतच नाही. रोजचीच कामं इतकी असतात ना की त्याच्यावर कापड म्हणजे मारायला असा वेळच मिळत नाही. तर असं आहे ते. त्यामुळं स्वच्छ केलेल्या आहेत काचा. कुठलीही काच स्वच्छ करताना छान घासली आणि नळाखाली धुतली ना की मग खरंच खूप भारी चकाकी येते बरं का त्याला. आता मी इकडं ना बर्नर जे आहेत गॅसचे त्या बर्नरवर डिश ठेवलेली आहे आणि आता सुरुवात करणार आहे संपूर्ण टाईल्स घासायला. तर त्याआधी ना म्हटलं किचनची जी काही जाळी जळमटं लागलेली आहे खिडकीला किचनच्या तर ती स्वच्छ करून घ्यावी. तर माझ्याकडे असा ब्रश आहे, त्या ब्रशने मी म्हणजे जाळ्या ज्या आहेत खिडकीच्या त्या सगळ्या खिडकीच्या जाळ्यांना ह्या ब्रशनं मी क्लीन करत असते, स्वच्छ करत असते. सगळी धूळ जी आहे ना ती बाहेरच्या बाजूला उडून जाते. तर अशा पद्धतीनं मी किचनचं जे काही आहे ना ते क्लिनिंग करत असते. माझी एकदम साधी सोपी पद्धत आहे. आणि आजच्या ड्रेसबद्दल बोलाल तर ताईंनो, मला ज्या वेळेला भरपूर काम असतं ना त्यावेळेला मी बघतच नाही की मी काय घातलेलं आहे काय नाही. मला जे कम्फर्टेबल वाटेल ना ते घालते. तर हा जो टॉप आहे ना तर तो फ्रीमध्ये मी मागवलेला आहे. म्हणजे आपण ऑनलाईन बघा शॉपिंग करतो आणि त्यानंतर आपल्याला काही कॉईन्स मिळतात, त्या कॉईन्सवर ना मी हा काळा जो मी घातलेला आहे आता टॉप जो तो त्या कॉईन्सवर मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून. तर तो फ्रीमध्ये मिळालेला आहे मला. $150 माझे जमा झाले होते, म्हणजे कॉईन झाले होते, सुपर कॉईन. तर त्या कॉईनवर मी हा जो ड्रेस आहे तो मागवलेला आहे आणि प्लाझो जो आहे तो घातलेला आहे. कम्फर्टेबल वाटतं मला कुठलंही काम करताना. किंवा गाऊन वगैरे तुम्ही पाहिलं असाल की मी गाऊनच घालते जास्त करून काम करताना. अशी क्लिनिंगची स्वच्छतेची जर कामं करायची असतील ना मला तर मी गाऊनच घालते, जी कम्फर्टेबल वाटेल ना तेच घालते. असं आता खिडकी ना इकडं छान खसखस घासून घेतलेली आहे. जेवढ्या काचा चिकट झाल्या होत्या ना तेवढीच चिकट खिडकी झाली होती ताईंनो. आणि खिडकी घासताना कधीही तुम्ही ना खिडकी घासल्यानंतर त्यावर मगाने ह्याने पाणी अजिबात नाही ओतायचं, जास्त राडा होतो. अशा पद्धतीनं ना खिडक्या घासून ओल्या कापडाने पुसून घ्यायच्या, अगदी चकचकीत निघतात आणि जास्त राडासुद्धा होत नाही.
खिडकी स्वच्छ झालेली आहे, अगदी मनासारखी स्वच्छ झाली, कानाकोपऱ्यातून अगदी लखलखीत केलेली आहे। आता वरच्या ज्या टाईल्स ज्या आहेत ना त्यासुद्धा साबणाने स्वच्छ घासून घेतल्या आणि ओल्या कापडाने ना एक टाईल्स जी आहे ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे। म्हणजे आता पावसाळ्यामध्ये जास्त काही टेन्शन नाही, पावसाळ्याचं जे काही क्लिनिंग आहे ना ते मी आत्ता करून घेतलेलं आहे। आता झाली फक्त 15 दिवसच राहिलेले आहे, जून लागला की आमच्याकडे तर 2 दिवस झालं पावसाला सुरुवातच झालेली आहे। खरं तर हा पाऊस पावसाळा नाही म्हणू शकत आपण, वळीवाचा पाऊस आहे, पण तरीसुद्धा ना एकदा अशी सुरुवात झाली ना पावसाला की मग पावसाचं आणि वातावरणाचं काही सांगता येत नाही। आता हे रॅक जे आहे ना तर ते मी काढून स्वच्छ करणार होते, पण विचार केला की खाली काढायचं म्हटलं की त्याला एकदा मग बाथरूममध्ये तरी धुवावं लागतं, नाही तर मग खाली तरी परसबागेत तरी घेऊन जावं लागतं हे रॅक। इथं घासता येत नाही कट्ट्यावर, तर विचार केला आता तिथं अडकवलेलं आहे आणि खाली सिंक आहे तर तिथल्या तिथंच म्हटलं चला घासून घेऊया। तर मग मी तिथल्या तिथंच ते रॅक जे आहे ना व्यवस्थित घासणीने संपूर्ण एक एक भाग जो आहे तो घासून घेतला आणि तिथल्या तिथंच धुवून घेतला। तर आता हे रॅक जे आहे ते तिथल्या तिथंच वाळेल, म्हणजे शॉर्टकटमध्ये माझं काम झालेलं आहे असं म्हणता येईल। तर चला पटपट हे गॅस वगैरे सुद्धा स्वच्छ करून घेतला, गॅसच्या पाठीमागच्या ज्या टाईल्स ज्या आहेत त्या सुद्धा कानाकोपऱ्यातून स्वच्छ केला। किचन कट्टा जो आहे तो सुद्धा कानाकोपऱ्यातून जिथं जिथं चिवट चिकट होतं ते सगळं ना लिक्विड टाकून घासून घेतलं आणि एकदम चकचकीत असा किचन कट्टा आपला झालेला आहे। तर छान दिसतं, इतकं भारी वाटतं ना ताईंनो, खरंच खूप भारी वाटतं। आता थोड्याच वेळात ना आंघोळ करून घ्यायची, मग त्यानंतर नाश्ता, स्वयंपाक, देवपूजा। आता भांडी तर रात्रभर वाळतायत, इतकी भारी चकचकीत भांडी निघालेली आहेत ना। तर एका ताईने ना मागच्या वेळेस कमेंट केली होती की ताई तुम्ही भांडी घासतात तर मग तुमच्या भांड्यांवर डाग नाहीत का पडत पाण्याचे? तर अजिबात नाहीत पडत। मी रात्रभर ना भांडी घासून तशीच वाळत घातली होती, पुसली नाही, तरीसुद्धा एकाही भांड्यावर पाण्याचा डाग राहिलेला नाही आहे। आपण जेव्हा भांडी घासतो ना तर तेव्हा स्वच्छ खळखळ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पहिलं तर विम लिक्विड तुम्ही वापरायला सुरुवात करा, म्हणजे भांड्यांवर अजिबात डाग राहत नाहीत। तर आता ना काचा ज्या आहेत त्या पेपरमध्ये छान गुंडाळल्या, पॅक केल्या आणि जागेवर लावून दिलेल्या आहे, म्हणजे त्याच्यावर तेलकट धूळ असं चिवट चिकट होणार नाहीत परत पुन्हा, आणि झाल्या तरी पेपर चेंज करता येतील। खिडकी मी इथे तुम्हाला दाखवते किती छान स्वच्छ झालेली आहे आणि इतका भारी प्रकाश येतो ना खिडकीतून, खिडकीच्या काचा ज्यावेळेस स्वच्छ असतील त्यावेळेस खरंच भारी वाटतं। आणि इकडं ना हॉलमध्ये मी बघा ही भांडी जी आहेत ना ती घासून ठेवलेली आहेत। आता तुम्हाला ही भांडी किती दिसत आहेत ताईंनो, एवढी सगळी भांडी जी आहेत ना त्या छोट्याशा रॅकमध्ये मावतात। तुम्हाला अगदी नवल वाटेल, मला पण नवलच वाटतं। जेव्हा मी भांडी घासते तेव्हा ते किती सारी असतात, खूप सारी असतात, आणि रॅकमध्ये बसवते तर ते एवढंसंच रॅक दिसतं असं आहे। ही पातेल्याचा सेट तुम्ही पाहत असाल, एकात एक घालून ठेवलेला। चमचा एवढूसा छोटासा चमच्यापासून मोठ्या पातेल्यापर्यंत ही सगळी भांडी जी आहेत ना ते स्वच्छ घासून टाकलेली आहेत। एकदम भारी वाटतं ताईंनो। कधी कधी आपण गडबडीमध्ये आपले जे जेवणाची रोजची भांडी आहेत ते एखादं भांडं तसंच धुवून ठेवून देतो, मग ते चिवट चिकट तसंच राहिलेलं असतं, त्याला वास येत असतो। त्यामुळं ना महिन्यातनं एकदा तरी ना अशी क्लिनिंग केलीच पाहिजे, पण महिन्यातनं एकदा नाही जमली ना तर एकदा तर 2 महिन्यातनं एकदा तर केलीच पाहिजे वेळ काढून। तर इकडे मी आंघोळीला पाणी लावून दिलेलं आहे आणि थोडंसं पाणी तापत सुद्धा ठेवलेलं आहे गॅसवर, कारण सध्या तरी आभाळ येते, वातावरण असं आहे तर आमच्याकडे पाणी तापत नाही। सोलर सिस्टीम असल्यामुळे ऊन असेल तेव्हाच आम्हाला गरम पाणी मिळतं, नाहीतर मग गॅसवर तापवावं लागतं आणि संपूर्ण पावसाळ्यात गॅसवरच तापवावं लागतं पाणी। तर असो, आता किचन कसं दिसत होतं, छान पितळेची भांडी वगैरे जी आहेत ती सुद्धा घासून घेतली होती आणि बाकीची जी काही भांडी आहेत ना ती सुद्धा घासलेली आहेत। तर इतकं भारी वाटतं ना ताईंनो। तर अन्नपूर्ण देवतेचा वरदहस्त आहे आपल्या डोक्यावर असं वाटतं किचन स्वच्छ असेल तर। आजूबाजूला तुम्ही पाहत असाल किती भारी वाटते ती मांडणी, ते भांडी जे आहेत ना। तर मला किचन ट्रॉली वगैरे मध्ये असं बंद करून ठेवलेली भांडी जी आहे, मांडणी आहे, तर ते आवडत नाही। किचन कसं म्हणजे भांडी जशी मांडलेली असतील ना ते बघायला खूप भारी वाटतं। पूर्वीच्या काळात किती मोठ्या मोठ्या अशा मांडण्या असायच्या, तर किचनमध्ये आले की लगेच कळायचं की हे किचन आहे। तर हे मला असं आवडतं म्हणून मी असं किचन ठेवलेलं आहे। ट्रॉली किचन जे आहे मॉडर्न ते सुद्धा चांगलंच असतं, त्याला काही मी नावं नाही ठेवत, पण असं किचन ना बघायला खरंच खूप भारी वाटतं, एक डोळ्याला वेगळंच सुख मिळतं। स्वच्छ किचन आणि सुंदर किचन। तर आता आंघोळ वगैरे झाली माझी आणि जरा गरम होत होतं तर मी गाऊन घातलेलं आहे। आता चहा वगैरे घेते आणि आजच्या व्हिडिओचा इथंच शेवट करते। आपण परत पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा। बाय बाय।